वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, टायगर ग्रुपचे निवेदन। सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील वीज वितरण कार्यालयावर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखा कवठेमहांकाळ यांच्या वतीने धडक देऊन निवेदन देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की रात्री 6 ते 11 या वेळेत असणारे लोड शेडिंग बंद करावे, घर मालकाच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये, तसेच पूर्वी ज्या ग्राहकांचे वीज बिल 500 येत होते त्यांचे स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज बिल हजाराच्या पट्टीमध्ये येत आहे, तरी वीज वितरण कंपनीने तात्काळ वीज बिले दुरुस्त करावीत व जुने मीटर परत बसवावे, अन्यथा टायगर ग्रुपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष बाबू भाऊ कोळेकर, जनसंपर्क प्रमुख संतोष शेजाळ, सचिव अजय वावरे, संपर्क प्रमुख सुशांत पवार तसेच राम खोत, गणेश पाटील, माणिक सुतार यांच्याबरोबरच ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ। मेसेज टाकणं गरजेचं आहे। मेसेज येतच नाही, म्हणाले येईल ते जर कॉम्प्युटर दाबायचं सगळंच नाही। मी तुम्हाला काय म्हणतो की जे सगळं आहे ते सिस्टम जनरेटेड तुम्हाला मेसेज येतात। ऐका ठीक आहे, डिजिटल मीटर आल्यापासून सरासरी बिल जास्त काय येते, लाईट बिल वाढून काय येते, आता त्यासाठी आपण परवा तुम्ही बोलावं असं काय आपण डिजिटल मीटर आहे ना, पहिला जी 200 रुपये बिल येत होता ना ते 400-500 रुपये बिल यायला काय कशासाठी वाढून काय यायला पहिले येत नव्हतं साधे मीटरला। आणि मेन विषय सांगतो तुम्हाला, डिजिटल मीटरला आमचा विरोध होता, घरात कोण नसताना डिजिटल मीटर बसून घे फेब्रुवारी मार्च नाही कोणी विचारून बसले असं कसं काय मार्च एप्रिल मे एका गावात नाही, एका गावात नाही, एका घरात नाही। त्या टाइमला आमच्या घरी कोण 540 एकच लाईट आहे त्याच्या घरात। मार्च एप्रिल मे मध्ये आपला वापर जास्त झालाय ना, यावेळी उन्हाळा जास्त वापर। मला सांगा, आम्ही शेतकरी सांगतो तुम्हाला, आम्ही दिवसभर राहणार होतो, काय घरी नसतो, फक्त 2च बल्ब तरी सुद्धा 350-400 रुपये लाईट बिल तुम्हाला बल्बला येणार नाही येतो।